तयारी केली आणि आम्ही जिंकलो. विरोधकांचे कयास होते की राष्ट्रवादी आणि या युतीच्या उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहतील. मात्र बीडकर सुजान मतदारांनी कुणाची किती ऐकवता ती दाखवून दिलेली आहे. बीड म्हणजे आपली जहागिरी समजणाऱ्या आजवरच्या सत्ताधाऱ्यांची भूमी या निमित्तानं जनतेने उतरवलेली आहे. प्रचाराच्या दरम्यान अत्यंत खालच्या पातळीचे आरोप करत विरोधकांनी आपली पातळी दाखवली. लोकशाही असताना राजेशाहीप्रमाणे हा आमचा भाग तो तुमचा भाग अशा वल्गना करण्यात आल्या. काहीतरी पार्सल वगैरे शब्द देखील नवख्या लोकांनी वापरले. मात्र लोकशाहीत लोक सोडून सगळेच पार्सल असतात आणि कुठले पार्सल कुठे पाठवायचे ते लोक ठरवत असतात. तेव्हा लोकांनी आता आपल्याला डब्बा बंद केले असून मुजीब भाई यांच्या सासूंच्या निमित्ताने लोकशाहीला निवडून दिलेले आहे. आम्ही या शहरात पूर्वीपासून राहतो, काम करतो. आमचा संपर्क आणि संबंध या शहरात पिढी जात आहे. तरी आम्ही राजकीय समोल्लंघन येथे कधीही केले नाही. मात्र पक्षाच्या सूचना आल्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पक्षासमोर आव्हान उभं राहिले म्हणून आम्ही सीमोल्लंघन केले. दसरा काढला आणि हुकुमशाही रूपातले रावणाचे दहनही लोकांनी केले. प्रचाराच्या दरम्यान लोकांना नागरी सुविधा संदर्भात विविध मागण्या केल्या. शहरात साधं एक स्वच्छता गृह नाही, मोठ्या इमारती लघुसंख्येच्या आडोसा बनलेल्या आहेत. शहरातील पाणी पुरवठा 15 दिवसावर गेलेला आहे. विद्युत वाहिन्याच्या तारा हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत. पाऊस आला की शहराचा सागर होतो हे आजवर आम्ही अनुभवलेले आहे. नगरपालिकेत सामान्य लोकांचे काम होत नाही. विविध परवाने मिळवण्यासाठी विलंब होतो. या सर्व पातळीवर आम्ही बदल करणार असून येणाऱ्या काळामध्ये सामान्य लोकांच्या मतांचा आदर करत मूलभूत सुविधा आणि सुरक्षा देणार आहोत. आणि ते याच्यामध्ये माझ्या टिप्पणीमध्ये नाही, तेही आपल्याला सांगतो की कुणालाही कसल्याही पद्धतीची अडवणूक वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचं एक मोठं सत्ता स्थान म्हणून या नगरपालिकेकडे पाहिलं जायचं, ह्याचा दुरुपयोग केला जायचा. यापुढं असं कसलीही पद्धतीची अडवणूक, विशेष करून शहरामध्ये फेरफारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अडवणूक करायची. जमिनीचे खरेदी व्यवहारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा. अशा पद्धतीचा दुरुपयोग या सत्ता स्थानाचा आतापर्यंत होत आलाय. तो होता कामा नये अशा पद्धतीचे त्या ठिकाणी त्या नगरपालिका कारभारावर त्या ठिकाणी अजितदादांचं विशेष लक्ष त्या ठिकाणी असणार. आमदार साहेब, तुम्ही आता एक